मनसे आणि शिवसेना उबाठाच्या युतीबाबत दोनही भावांनी बोलायला हवं. आपण बोलून काहीच उपयोग नाही. ठाकरे बंधूंच्या युती संदर्भात अमित ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य. ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच नाशिकमध्ये शिवसैनिक आणि मनसैनिकांचं मनोमिलन. मनसेच्या कार्यालयातल्या पूजेसाठी ठाकरेंचे पदाधिकारी दाखल. पालिका निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेची रणनीती निश्चित. लढा आपल्या मुंबईचा या टॅगलाईनसह ठाकरे मैदानात 9 जूनपासून मुलुंडमधल्या मेळाव्यानं करणार शुभारंभ. अकोल्यामध्ये जिल्हा नियोजन समितीच्या सभेत जोरदार राडा. आमदार रणधीर सावरकर आणि नितीन देशमुखांमध्ये वाद. शिवसेना उबाठा आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झुंपली. छत्रपती संभाजीनगरातही ठाकरेंची शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने. उबाठाच्या क्या हुआ तेरा वादा या आंदोलनादरम्यान दोनही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी. समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. लोकार्पणानंतर मुख्यमंत्र्यांसह दोनही उपमुख्यमंत्र्यांचा एकाच गाडीतनं प्रवास. समृद्धीवरचा प्रवास आता आणखी सुसाट. समृद्धी महामार्ग रेकॉर्ड ब्रेक वेळेत पूर्ण केला. आता शक्तीपीठ महामार्ग सुद्धा पूर्ण करू. मुख्यमंत्र्यांचा निर्धार. शक्तीपीठ महामार्ग गेम चेंजर ठरेल. एकनाथ शिंदेंना विश्वास. माओवाद विरोधी मोहिमेला मोठं यश. तब्बल 3 कोटींचा बक्षीस असलेल्या माओवाद्याचा खात्मा. माओवादी सिंहाचलम होता माओवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य. मुंबईतल्या चर्चगेट रेल्वे स्थानकाच्या सबवेमधील केक शॉपला आग. अग्निशमन दलाकडनं आगीवर नियंत्रण. सुदैवानं जीवितहानी नाही. लोकल सेवाही सुरळीत. पुण्यातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांमध्ये आढळला कोविडचा विषाणू. नॅशनल केमिकल लॅबोरेटरीने दिली माहिती. कोरोना विषाणू आढळल्यामुळे संसर्ग वाढण्याची भीती. धाराशिवमध्ये गेल्या 4 वर्षांपासून रखडलेल्या शेगाव पंढरपूर महामार्गाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. सातारा जिल्ह्यात पावसामुळे रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालंय. यावेळी भाजपच्याच नगरसेवकांनी खड्ड्यांमध्ये झाडं लावत रस्ता दुरुस्तीची मागणी केली. गेल्या आठवड्यापासून अजिंठा लेणी परिसरात मधमाशांनी पर्यटकांवर हल्ला केला आणि यामुळे पर्यटकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झाले. दरम्यान तातडीनं बंदोबस्त करण्याची मागणी पर्यटकांनी केली. हिंगोली शहरात पोलीस विभागाकडून पथसंचलनाचं आयोजन करण्यात आलं आणि शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्याकरता पथसंचलन करण्यात आलं. यावेळी मोठ्या संख्येनं पोलिसांनी पथसंचलनात सहभाग नोंदवला. बुलढाण्याच्या लोणार सरोवर परिसरात मी लोणारकर टीमकडून जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. प्लास्टिक कचरा वेचून स्वच्छता करण्यात आली. जळगावच्या चोपड्यात गेल्या 5 महिन्यात 1,500 जणांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला. नगरपालिका प्रशासनाकडे कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या जंगली हत्तींचा धुमाकूळ सुरू आहे आणि त्यामुळे हत्तींना पकडण्यासाठी मोहीम राबवत 10 जूनपर्यंत हत्तींना पकडावं असा अल्टिमेटम शेतकऱ्यांनी दिला. बकरीदच्या पार्श्वभूमीवर कराडमध्ये बकऱ्यांचा बाजार भरलाय. कराडमधील डोक्यावर चंद्र असलेल्या बोकडाला 5 लाखांची किंमत मिळते. तर बाजार समितीत मोठ्या प्रमाणात उलाढाल सुरू आहे. पाकिस्तानला गेलेल्या नागपूरच्या सुनीता जमगडेचं प्रकरण अधिक गंभीर होत चाललेलं आहे. नागपूर पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. पाकिस्तानमध्ये 9 दिवस पाकिस्तानी रेंजरच्या ताब्यात असलेल्या सुनीता जामगडे परत आल्यानंतर तिच्या मोबाईलमध्ये 2 संशयास्पद ॲप्स आणि चॅटिंग आढळलं. तर तिची नागपूर पोलिसांकडून चौकशी करण्यात येते. त्यांचं डिटेल स्टेटमेंट रेकॉर्ड केलेलं आहे. त्यासोबतच त्यांच्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी जे लोकेशन्सचे नावं सांगितलेले आहेत, आपण त्यांच्या मोबाईलच्या रेकॉर्डवरून ते देखील क्रॉस चेक केलेलं आहे की त्या दिवशी त्या संबंधित ठिकाणी होतं किंवा कसे. तर बऱ्याच गोष्टी मॅच झालेल्या आहेत. परंतु त्यासोबतच त्यांच्या मोबाईलची आपण सायबर एक्सपर्ट्सच्या मदतीने जी ॲनालिसिस केलेली आहे त्याच्यामध्ये जे सोशल मीडियावर काही चॅटिंग मिळून आलेल्या होत्या, जे पाकिस्तानी नागरिक दिसत आहेत प्रायमा फेसी त्याच्यामध्ये, आणि त्यांच्या चॅटिंग्स प्रायमरीली थोड्या म्हणजे लव्ह अँगल जो असतो अफेअरचा
त्या दृष्टीने झालेल्या दिसत आहे. सुरुवातीला काही बिझनेसबद्दलही त्यांनी चॅटिंग केलेली दिसत आहे. त्यामुळे आत्तापर्यंत स्पष्टपणे असं क्लिअर होत नाही आहे की यांनी कुठली संवेदनशील माहिती आपली तिकडे शेअर केलेली असू शकते किंवा कसे. त्या अनुषंगाने आपण अधिकचा तपास करत आहोत. यामध्ये इतरही ज्या सिक्युरिटी एजन्सीज आहेत त्या देखील इन्व्हॉल्व झालेल्या आहेत. तेही त्यांच्या अँगलने याचा तपास करत आहेत आणि ग्राउंडवरील त्यांनी सांगितलेली माहिती ग्राउंडवरील माहितीसाठी मॅच होते किंवा कसे हे व्हेरीफाय करत आहेत. सर, आपण काश्मीर आणि त्यातलं कारगिलमधून LOC क्रॉस करणं हे स्थानिक मदतीशिवाय शक्य नाही, तर या दृष्टीनं तुम्ही काही तपास करतात का? तिला स्थानिक लोकांनी काही मदत केलेली आहे का? आणि तिला काश्मीरच्या या सगळ्या भौगोलिक याची माहिती होती का? ती कुठल्या कुठल्या मार्गानं कुठल्या गावातून LOC क्रॉस करून गेलेली? बघा, प्रायमरी तपासात एक गोष्ट तर निष्पन्न झालेली आहे की त्यांना मोबाईलमधील चांगलं नॉलेज आहे. जे महिला आरोपी आहे त्यांना ते गुगल मॅप्सचा चांगला वापर करतात, गुगल सर्चचा चांगला मॅप करताना दिसून येत आहे. तर बऱ्याच गोष्टी त्यांनी सर्च केलेल्या आहे की समजा अमृतसर आहे, अमृतसर टू श्रीनगर कसे जायचे, हे अशा प्रकारचे सर्च त्यांनी केलेले आहे. ट्रेन कुठेपर्यंत अवेलेबल आहे. तर एक तर टेक्नॉलॉजीचा त्यांनी वापर केलेला आहे. ते जे ॲप आहेत मोबाईलमध्ये त्याचा कुठल्या एखाद्या एजन्सीने इन्स्टॉल केलेले असू शकतात किंवा कसे, ते आत्ता आपण बिलकुल सांगू शकत नाही आहेत. त्याच्यामध्ये बऱ्याचदा आपणही मोबाईल हँडल करत असताना काही अनव्हेरीफाईड लिंक्स असतात, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर काही ॲप्स इन्स्टॉल होत असतात, गेम्स इन्स्टॉल होत असतात. तर ते त्या प्रकारचे काही दोन ॲप आहेत. तर ते नक्की कुठल्या सोर्सचे आहेत, ते इन्स्टॉल केलेले आहेत किंवा कसे, ते एकदा फॉरेन्सिक्सची ॲनालिसिस झाल्यानंतरच स्पष्ट होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. न्यूज अशी आहे, पुण्यातील हिंजवडी परिसरात IT इंजिनियरने चिठ्ठी लिहून 21व्या मजल्यावरनं उडी टाकून आपलं आयुष्य संपवलंय. माझी जगायची इच्छा संपली आहे अशी चिठ्ठी लिहून IT अभियंता असलेल्या तरुणीने इमारतीच्या 21व्या मजल्यावरनं उडी मारून आत्महत्या केली. हिंजवडी इथल्या द ग्राउंड ग्रीन सोसायटीमध्ये 31 मे रोजी ही घटना घडली आणि अभिलाषा कोथिंबिरे असं आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव आहे. अभिलाषा ही हिंजवडी IT पार्कमधील एका IT कंपनीत नोकरी करत होती. तिची एक मैत्रीण द ग्राउंड ग्रीन सोसायटीमध्ये राहत होती. 31 मे रोजी पहाटे ती मैत्रीण राहत असलेल्या सोसायटीत दुचाकीवरनं आली. लिफ्टने इमारतीच्या 21व्या मजल्यावर गेली. तिथून तिने उडी मारून आत्महत्या केली. अभिलाषाच्या शवविच्छेदन अहवालात तिच्या शरीरावरील महत्त्वाच्या अवयवांना गंभीर इजा झाल्याचं म्हटलंय. सुसाईड नोटमध्ये तिने आई वडिलांची माफी मागितलेली आहे आणि आपल्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांची सुद्धा माफी मागितलेली आहे आणि सदर आयुष्याला जगून झालाय असे तिने वर्णन करून सुसाईड नोट लिहिलेली आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील एकूण 5 खासदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळते. विशेष म्हणजे या खासदारांना पक्षात थांबवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून केला जात असल्याचंही सूत्रांनी सांगितलंय. गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. असं असतानाच आता महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी माहिती समोर येते आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या एकनाथ शिंदेच्या पक्षाला नाही काम, बरं का? ती चालल्यात नाराज. नेहमीप्रमाणे त्यांना नाराजीचा रोग जडलेला आहे. तो काय त्यांचा दूर होत नाहीये. ते परत कुठेतरी गावाला जाऊन बसले. ही नाराज सेना आहे, लक्षात घ्या. या नाराज सेनेवरती तुम्ही काय लक्ष देत आहे? पण महाराष्ट्र केसरीला घेतला आणि याला घेतला आणि त्याला घेतला. याच्या पलीकडे ह्यांनी काय महाराष्ट्र हिताचं, जनतेच्या हिताचं काही भूमिका मांडली आहे का आतापर्यंत? राष्ट्रहिताची भूमिका मांडली आहे का? एका विशिष्ट काळानंतर एक सक्षम नेतृत्व, दिशा पक्षाला, संघटनेला देणं, संघटनेशी नेत्याचं किती आपुलकी किंवा संवाद आहे हे सगळं एकदा पाहिलं तर मला वाटतं शेवटी कुठंतरी एका मर्यादेनंतर भ्रमनिरास्त नक्की कार्यकर्त्यांचाही होतो. मला असं वाटतं कदाचित हे आता तुमच्याकडनं कळलं, पण मला असं वाटत नाही की ते काही होऊच शकत नाही असं नाही, कदाचित होऊही शकतं. एकनाथ शिंदेजी यांनी जे 2.5 वर्षामध्ये मुख्यमंत्री असताना घेतलेले पॉझिटिव्ह निर्णय आणि निर्णय घ्यायला पाहिजे, बघतो करतो याच्यापेक्षा तात्काळ निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे त्यांच्यावरती विश्वास दाखवून की हे पक्षप्रमुख हे चांगल्या पद्धतीने कामं करू शकतात या दृष्टीने इन्कमिंग सुरू झालेलं आहे.
आता या सगळ्या गोष्टी आज उघड करणं योग्य नाही, परंतु याच्या सर्व जे काही चाललंय ते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये चालू आहे आणि तुम्हाला एवढं नक्की सांगेल की अनेक लोक आमच्याकडे यायला इच्छुक आहेत. हे चर्चा नेहमीची आहे, ही चर्चा होत राहणार. सत्ता आहे आणि सत्तेतील लोक ही चर्चा करत राहणार विरोधकांना कमजोर करण्यासाठी. त्यामुळे मला वाटत नाही यामध्ये तथ्य आहे, सत्य आहे आणि आज तरी परिस्थिती तशी कुठेही दिसत नाही. आता वेळ झाली